सह्याद्रीच्या कुशीत साधारण 4-4.25 फूट उंचीवर भंडारदऱ्याच्या शांत पाण्याच्या पल्याड निसर्गानं एक आश्चर्य अरुंद गूढ दरीच्या रूपात जपून ठेवलं आहे. सांदण व्हॅली. सह्याद्रीचे विशाल कडे, उत्तुंग शिखर, गर्द रानं तर नेहमीच पाहतो, पण सह्याद्रीचा पाताळ लोक अनुभवायचा असेल तर साम्रतच्या सांदण दरीचा थरार तिच्यात उतरून अनुभवायलाच हवा. दाट धुक्याच्या धुंदीत समोरचा रस्ता हरवला होता. त्या गच्च धुक्यातून आम्ही घाटघर साम्रतकडे निघालो होतो. संपूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही. काल पूर्ण ऊन होतं, दिवसभर कुठेच पाऊस लागला नाही, आणि आज बरोबर पाऊस पण सुरू झाला आहे आणि धुकं पण आहे. धुक्यानं घाटघर देवी घाटातही आमची निराशा केली. मग तसंच पुढं साम्रतकडे निघालो. सकाळपासून आम्ही धुकं निवळायची वाट बघत होतो. दुपारी 12 वाजेपर्यंत तरी धुकं निवळेल ही अपेक्षाही धुक्यातच हरवली. आज खास आकाशातून दरीचं सौंदर्य टिपायचा मनसुबा, पण सकाळपासूनच धुक्यानं कहर केलेला. समोरचा परिसर धुक्याची पांढुरकी गोधडी पांघरून निवांत पहुडला होता. त्या धुकटातूनच मग पायपीट सुरू केली. वाट पायाखालची, त्यामुळे धुक्यात हरवणं शक्यच नव्हतं. आता डोळे आणि शरीराच्या जाणीवाही धुक्याबरोबर रुळायला लागलेल्या. मग मनही धुक्यात हरवलं. इथं धुकं फक्त हवामानाचा खेळ नाही, तर एक अनुभूती आहे. आपण शांत राहिलो ते आपल्याशी कुजबुजतं. रिव्हर्स वॉटरफॉल रिव्हर्स नाही राहिला आज. पाणीच येईना वर, सगळं खाली चाललंय. हवा उलट्या बाजूने आहे. काय रिव्हर्स वॉटरफॉल नाही आज. आज वाराही दरीकडे धावत होता, म्हणून इथला रिव्हर्स वॉटरफॉल आज रिव्हर्स राहिलाच नव्हता. आज सरळ वॉटरफॉल. साम्रत पर्यंत आलो होतो आणि वाटलं नव्हतं, सगळं धुक्याने गुडूप होतं. मग आम्ही धुकं निवळण्याची वाट पाहण्यासाठी समोरच्या टोकाकडे निघालो. हा, अरे तो तर दिसलाच नव्हता रे. गेलं रे गेलं. पुन्हा धुक्याची चादर सगळीकडे पसरली आणि खालचं सगळा व्ह्यू गेला. आकाशातून बारीक पावसाच्या थेंबांची भुरभुर अधेमध्ये सुरू होती. उन्हाळ्यातला रांगडा सह्याद्री जणू काही पाऊस आणि धुक्यामुळं आज लोण्यासारखा मऊ झाला होता. प्रत्येक श्वासात ओलसर गारवा जाणवत होता. प्रत्येक पावलात आमच्या मनसुब्याची एक थोडीशी अनिश्चितता जाणवत होती. सांदण व्हॅली. आवाज धनाधन येतोय पाण्याचा. डाव्या बाजूला खाली धुक्यात हरवलेली सांदण दरी, खाली धुक्याने भरलेली सांदण दरी, आणि व्हॅलीमध्ये सगळं धुकं आहे. धुकं आणि पाणी धनाधन वाहते. क्षणात धुक्याची चादर बाजूला व्हायची आणि ओझरचं दर्शन देऊन हा निसर्गाचा चमत्कार पांढऱ्या शुभ्र दुलईत गुडूप व्हायचा. साधारण 2-2.5 तास आम्ही धुक्यासोबत लपाछुपीचा हा डाव पाहत बसून होतो. अजूनही धुकं निवळायचं नाव घेत नव्हतं. मनात चिंता भरून होती. 2 तास वाट बघितली धुकं निवळायची, आणि शेवटी हा नजारा. धुकं निवळलंय आणि रिव्हर्स वॉटरफॉल एकदम क्लिअर. वाटलं नव्हतं असं मिळेल, पण इथून फक्त या पॉईंटवरनं धुकं निवळलंय आणि समोरचा वॉटरफॉल झक्कास दिसतोय. मग अचानक सूर्यकिरण धुक्याचा पडदा फाडून आत डोकावतात आणि थोडक्या वेळासाठी सारं कसं स्वच्छ निवळलं. किती? 2 पेक्षा जास्त तास झाले. पण अल्टिमेट म्हणजे असं वाट बघितली त्याचं चीज झालं. आणि रोशननं ड्रोन हवेत भिंगवला. आजूबाजूच्या कड्यांवरून धावणाऱ्या असंख्य प्रपात उजव्या बाजूच्या दरीकडे धावत होते. उजव्या बाजूला खाली गच्च हिरव्यागार रानानं भरलेली दरी, माग भला थोरला रिव्हर्स वॉटरफॉलचा पांढरा शुभ्र प्रपात, त्याचा आवाज सगळ्या आसमंतात भरून राहिलेला. ही दरी एकमेवाद्वितीय आहे. निर्मिती नक्की कशामुळे झाली हे सांगता येणार नाही, पण हा हजारो वर्षांचा निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार आहे. जमिनीला गेलेली अरुंद खोल भेग, दोन्ही बाजूंना उभे ठाकलेले काळसर कातळ, वर आकाशाची फक्त एक बारीक निळी रेघ दिसते. जिथं कधी सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं हे आसमंतातून कोसळणारं
आणि खळाळतं पाणी पोहोचतं। इथल्या ओले त्या कातळ भिंतींना स्पर्शून धुकं अगदी खोलवर आत शिरतं। कित्येक वर्ष इथे येतोय, पण सांदणदरीचं नाविन्य, तिचा रांगडेपणा काही उमगत नाही। पावसाळ्यात दरीतून पाणी बेदरकारपणे वाहत असतं। दरीत जाण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही। पण हेच बेदरकारपणे दगडधोंड्यातून वाहणारं पाणी पाहण्यातही एक गंमत आहे। तो खेळ, ती वाट पाहणं आणि तो क्षणिक दर्शनाचा आनंद। सांदणदरीनं आज पुन्हा एकदा मनावर गहिरा ठसा उमटवला।